भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। बातमी आपण पाहतोय, ब्रेकिंग बातमी आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत। आज खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होणार आहे आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला निघण्यापूर्वी सागर बंगल्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते पोहोचलेले आहेत। या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, कारण बरीच नावं ही जाहीर झालेली आहेत, अनेक जणांना फोन सुद्धा गेलेले आहेत। मात्र उर्वरित ठिकाणी कोणत्या आमदारांना संधी द्यायची या संदर्भातली सुद्धा चर्चा या दोन नेत्यांमध्ये होऊ शकते। तसंच दिल्लीकडून अद्यापपर्यंत काही नावांवर शिक्कामोर्तब झालेली नाहीये, काही नावांसाठीचा ग्रीन सिग्नल हा आलेला नाहीये, त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते। मात्र आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे राज्यातले नेते आहेत आणि सोबतच जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक होते, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। धनंजय, खरं तर आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे, आपण पाहतोय जवळपास नावं निश्चित झालेत, काही नावं निश्चित व्हायची बाकी आहेत, मग ते तीनही पक्षांकडून असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होते असं म्हणायचं, जी उर्वरित नावं आहेत त्यांच्या निश्चितीसाठीची ही बैठक आहे असं म्हणायचं। आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी मंत्रिमंडळातल्या आमदारांच्या नावांची चर्चा जी होती आता त्यावर शिक्कामोर्तब पाहायला मिळतं आणि अशातच आज नागपूरसाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निघणार आहे आणि त्याच आधी भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सागर या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्या दोघांमध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे। आपण जर पाहिलं तर थोड्या वेळाने नागपूरच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना होतील आणि त्यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा जाणार आहेत। सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय उद्यापासून आणि त्याच पार्श्वभूमीवर शपथविधी सुद्धा हा नागपूरमध्येच होणार आहे। उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हा सुद्धा नागपूरमध्ये होणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा जी आहे ती सध्या आतमध्ये सुरू असल्याची माहिती ही मिळते। आता काही क्षणामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दिशेने रवाना होतील। बरीच नावं जी आहेत विक्रांती आमदारांची ही मंत्रिमंडळासाठी चर्चेमध्ये होती। आता त्यापैकी बऱ्यापैकी नावं जी आहेत ती समोर आलेली पाहायला मिळतात। मग फक्त भाजपच नाही तर महायुतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल, यांच्यामधली सुद्धा नावं समोर आलेली आहेत आणि अशापैकी सगळ्यात मोठा पक्ष म्हटला भाजप आहे आणि सगळ्यात जास्त जागा या भाजपच्या आहेत। त्यामुळे अर्थात भाजपकडे खाते जे आहेत ते सगळ्यात जास्त असण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणाकोणाची वर्णी लागते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सोबतच तीन पक्षांमध्ये कोणत्या पक्षाला कोणती खाती दिली जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।